4 आणि 5 तारखेला एक संपूर्ण देशामध्ये खळबळ मारणारी बातमी ज्यावेळी प्रसारित झाली की अन्न औषध विभागाने ही कारवाई आपल्या परिसरामध्ये दूध भेसळीच्या संदर्भामध्ये केली आणि सगळीकडे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा भीमाशंकर देवस्थान आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये, या तालुक्याची मान शिरमेने खाली घालावी लागली अशी घटना घडली. कारण दूध उत्पादनामध्ये किंवा दूध संकलनामध्ये देशामध्ये अग्रेसर असणारा, राज्यात अग्रेसर असणारा तालुका म्हणून आंबेगाव तालुक्याची ओळख निर्माण झाली. परंतु आज भेसळयुक्त दूध उत्पादन करणारा तालुका किंवा संकलित करणारा तालुका म्हणून या तालुक्याची बदनामी झाली. म्हणून याचं शल्य प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की याला कुठल्याही प्रकारचा आपण या तालुक्याची मान जी शर्मेने खाली गेलेली आहे, जे चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यांचा निषेध व्यक्त करायचा. त्याचबरोबर त्यांना कठोरात कठोर कारवाई त्यांना झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आपण राजकीय मतभेद बाजूला सोडून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन त्यांना कारवाई झाली पाहिजे. यासाठी आपल्याला जे आंदोलन उभं करायचे त्या संदर्भामध्ये आपण कमी वेळामध्ये सर्वजण उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्व पत्रकार, मीडिया यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः मी पोलीस स्टेशनचा या निमित्ताने निषेध व्यक्त करतो की वेळेमध्ये पत्रकारांना जी FIR गुन्हा घडला त्या संदर्भामध्ये मीडियाला द्यायला पाहिजे होतं, त्यांनी दाबून का ठेवलं, हा आमचा पहिला सवाल त्यांना त्या ठिकाणी आहे. आणि मला सांगायचंय की ज्याप्रमाणे तुकाराम मुंडे साहेब आयुक्त म्हणून या विभागाचं FDAची त्यांनी सूत्र हातामध्ये घेतली, मी पक्षपातीपणे माझं काही होईल परंतु मी गोरगरिबांना विष त्या ठिकाणी जे खाल्लं जाते, पाजलं जाते त्याच्यापासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल आपण सर्वजण मुंडे साहेबांचं टाळ्याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी की मुंडे साहेबांनी काल प्रेस घेतली, याच्यातल्या बहुतेकांनी ते ऐकलं असेल, त्यामुळं मला त्याच्या खोलामध्ये जायचं अजिबात नाही. परंतु एक गोष्ट मला आवर्जून आठवण करून द्यायची की ऑगस्ट 2024 मध्ये देखील या तालुक्यामध्ये अशी घटना घडली की आदिवासी प्रकल्प विभागामार्फत आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना सुगंधी दूध दिलं जायचं आणि ते दूध एक वारणाच्या मार्फत आणि दुसरं पराग मिल गोवर्धनच्या मार्फत त्याचं टेंडर गेलं आणि 146 रुपये लिटरने त्यावेळी ते दूध दिलं गेलं या आश्रमशाळेतील मुलांना. मग तिथं वेगवेगळ्या बिरसा ब्रिगेड असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांनी ज्यावेळी दुधामध्ये आळ्या सापडल्या या पहिल्यांदा गोष्टी निदर्शनास त्या ठिकाणी आणल्या आणि त्या संदर्भामध्ये आपण सर्वजण या दुधामध्ये सापडलेल्या आळ्यांच्या संदर्भामध्ये उत्पादक असेल किंवा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आंदोलन केलं. माझ्याकडे याच्यामध्ये सगळं पत्रव्यवहार आहेत, बातम्या देखील त्यावेळी सकाळला देखील प्रसारित झाली होती. त्याचबरोबर प्रभातला देखील संतोषराव मोठी बातमी आली होती की बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा आणि त्याच्यामध्ये प्रवीण पारधी माझं देखील नाव होतं, अन्य काहींचं देखील नाव त्याच्यामध्ये होतं. परंतु ज्यावेळी नोटीस 13 ऑगस्टला वकिलामार्फत मला पाठवली 100 कोटीचा आबरू नुकसानीचा, ही कंपनीचे व्हाईस चेअरमन संजय मिश्रा, पराग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांनी दिली, तर त्याच्यामध्ये प्रवीण पारधी यांचं नाव त्या ठिकाणी वगळलं. राजकारण वेगळे, मला तर नोटीस मिळाली, अजून कोणाला मिळाली माहीत नाही, त्याबाबत मी त्याचा खुलासा केला. ज्या प्रवीण पारधींनी ही गोष्ट उघडकीस आणली, आज त्यांची बायको तिकडं जाऊन या तालुक्याच्या कोणी काय नाव आहे त्यांचं, ज्योती प्रवीण पारधी, आज तिकडं आहेत. म्हणजे वॉशिंग मशीनच आज सध्या या तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडे आहे, तर त्यांच्याकडे गेलं का सगळं पवित्र. याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये तुम्हाला आपल्या सर्वांना याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आता ते पुढे येईल टप्प्याने. आता मुंडे साहेबांनी जी माहिती दिली त्याच्यात
खोलामध्ये न जाता 7 जिल्ह्यांचा आहे, त्याच्यात आपला पुणे जिल्हा देखील आहे. परंतु सर्वात वाईट एका घटनेचं वाटतं की राजाभाऊंनी उल्लेख केला की मंचरचा उल्लेख प्रामुख्याने त्याच्यामध्ये होतोय. मी म्हणतो मंचर असू, अवसरी असू, नाही तर आमचं नागापूर असू, सगळ्यात मोठी बदनामी हा तालुका मी सांगितलं की देवभूमी म्हणून भीमाशंकरची ही भूमी आणि या भूमीचं ज्यावेळी बदनामी होती याचे चांगले वाईट परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे त्या ठिकाणी लागतील. आज जे 14 कंपन्या त्याच्यामध्ये आहेत, डेऱ्या आहेत, त्याच्यापैकी आपल्या इथल्या ज्या आहेत नवकार डिस्ट्रीब्युटर, अवसरी बुद्रुक, गिरसाई मिल, अवसरी, त्याच्यानंतर श्रीराम डेअरी पिंपळगाव, त्याचबरोबर सह्याद्री डेअरी कवठे ह्या आपल्या भागातील आहेत. बाकी अन्य तालुक्यामधल्या आहेत, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी हे देखील मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो. माझं आता म्हणणं आहे की या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी मी मुद्द्यावरती आपण सर्वांना सांगू इच्छितो की हा जो खेळ आहे की हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपासून याच्यातून आपल्याला सर्व मुक्त आपल्याला सर्वांना करायचे. हे सर्व भेसळयुक्त दूध कोणाला पुरवलं जायचं, कोण गोळा करायचं हे देखील याच्यामधून निष्पन्न होईल. मुंडे साहेबांनी सांगितलं गेले 1 महिना आम्ही जवळपास याच्यावरती अभ्यास करतोय आणि आम्ही याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भेसळयुक्त दूध असूनही तुम्ही का ते स्वीकारत होता? मोठाले दूध संस्थांवाले, प्लॅन्टवाले, हा एक आपला सर्वात मोठा सवाल आहे. गाव पातळीवर ज्यावेळी आपण दूध घेत असतो त्यावेळी जो टेस्टर असतो तो त्याचा लॅक्टो पाहतो, त्याचबरोबर त्याचं फॅट मशीनमध्ये पाहिलं जातं आणि आंबूस आहे का नाही हे ते दुधामध्ये त्या ठिकाणी दूध तोंडामध्ये टाकून तो त्याची टेस्ट घेतो. ही यंत्रणा तुमच्याकडे नाही का? हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. त्याचबरोबर आपला जो परिसर आहे, सुरेश भाऊंनी उल्लेख केला की जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हे कॅन्सरचं मोठं हब म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. आपणा सर्वांच्या माहिती करता सांगतो की गावरी कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार यांनी GMRTच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 5 गावं आता सिलेक्ट करण्याचं ठरवलेलं आहे की या भागात कॅन्सरचे जादा पेशंट सापडतात म्हणून प्रत्येक गावात 10 शेतकरी निवडायचे आणि इथं विषमुक्त उत्पादन कसं आपल्याला मिळवता येईल यासाठी काम आता विद्यापीठांनी चालू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भागातले सगळे पाण्याचे नमुने हे देखील तपासले जाणार आहेत आणि सगळ्यात जादा कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरामध्ये आहेत. याला जबाबदार कोण? त्याचबरोबर ही जी घाण आहे, ही घाण मोठ्या प्रमाणामध्ये कॅनॉलमध्ये, उजव्या कॅनॉलमध्ये सोडली जाते आणि अवसरीची देखील लोक आहेत, खालच्या भागामधली सगळे आहेत. अनेक गावातील विहिरींचं पाणी हे दूषित झालेलं आहे, त्याच्यामध्ये तवंग येतं. पाणी भरायला शेतकरी जातो त्यावेळी त्याला खाज सुटली जाते. या कॅनॉलच्या पाण्यामध्ये भेसळ कोण सोडतं? त्याचबरोबर कालची देखील अवसरी बुद्रुकची घटना, अजितराव चव्हाण इथं आहेत किंवा बेडे यांनी देखील काल दाखवलं. यांनी संदीपराव उतरडेंनी जाऊन तिथं लोकांच्या मुलाखती घेतल्या की असे फेस मोठमोठ्या प्रमाणामध्ये तिथं उडत होते. कारण या कारवाईला घाबरून काहींना काल होत असलेल्या पावसामध्ये ते मिश्रण त्याच्यामध्ये सोडून दिलं. त्याचबरोबर की गेले 4 दिवस जी कारवाई चालू आहे, तर 4 दिवसापूर्वी या मोठमोठ्या प्लॅन्टला किती दूध येत होतं 5 तारखेपर्यंत, आज तारीख आहे 7, उद्या 8, की गेल्या 3-4 दिवसामध्ये एकूण दूध संकलनामध्ये घट किती प्रमाणामध्ये झाली. आपण जर विचार या तालुक्याचा जर केला, आपण ऐकतोय की आंबेगाव तालुका हा राज्यात सगळ्यात जादा 13 लाख 14 लाख लिटर दूध इथं गोळा होतं. आमचं म्हणणं आहे की आता त्यांची यंत्रणा आहे, तर त्या यंत्रणेमार्फत या तालुक्यामध्ये एकूण किती संकलन होतं याची आकडेवारी हे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांना आमचा सवाल आहे का तुम्ही या तालुक्यातलं या कारवाईनंतरचं एकूण दूध संकलन किती आहे हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे की कारवाईनंतर किती घट झाली. याचं मुख्य कारण की काल एका आपल्या योगेश कुटेंचं मी ऐकलं लेट्सअपमध्ये, त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये 2 कोटी लिटर संकलन होत होतं, त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30
लाख लिटरची घट झाली. मग एवढी जर घट झाली असेल तर या तालुक्यामध्ये जर घटीचं प्रमाण त्या ठिकाणी धरलं तर या तालुक्यातल्या लोकांना यापूर्वीच जवळपास लिटरला 5 रुपये जादा दर मिळाला असता. पण केवळ या भेसळखोरांमुळं जे आपलं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण याचा देखील आपण छडा त्या ठिकाणी लावू.